नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन येणार आहेत SRPF पोलीससाठी. तर ते प्रश्न मला वाटतात की खूप कामाचे आहे आपल्यासाठी, तेच मी तुम्हाला घेणार आहे. SRPFची प्रश्नपत्रिका माझ्याजवळ गट क्रमांक 7 दौंडची. त्यातले काही महत्त्वाचे प्रश्न देतो आहे, घ्या. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण जागा किती आहेत? महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण जागा किती आहेत? तर त्या आहेत 288. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या जागा किती आहेत? तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या जागा आहेत 78. तर हे दोन प्रश्न तुम्हाला माहिती पाहिजे. माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? माउंट एव्हरेस्टची उंची आहे 8,848 मीटर. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे? भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेलेले आहेत? तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहेत. आणि कर्कवृत्त किती राज्यातून गेले? तर 8 राज्यातून गेले. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम अशा 8 राज्यातून जे आहे ते कर्कवृत्त गेलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाची आहे की हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? हरिजन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केले आहे. कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? तर कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा आहे Cu. म्हणजेच याचाच अर्थ की आपल्याला विज्ञानसुद्धा SRPFच्या पेपरला विचारलं जातं. ते पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. सोपे प्रश्न आहेत काही. त्यांनी विचारलं आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानांचे प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर नानवीज या ठिकाणी ते प्रशिक्षण केंद्र आहे SRPFचं. अजून भरपूर ठिकाणी आहे, पण या प्रश्नामध्ये नानवीज दिलेलं आहे. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर हे मुंबई. म्हणून तर मुंबईला आपण आपली आर्थिक राजधानी संबोधतो. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची राजधानी आहे. बघा मित्रांनो, याच्यात मी पाहतो आहे की भारताच्या भूगोलावर भरपूर प्रश्न आलेले दिसत आहे. तर तुम्हाला फोकस करावा लागेल भारताच्या भूगोलावर. मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती आहे? मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती आहे? तर ती आहे 46. किती आहे? 46. जोड्या जर त्यांनी विचारल्या तर जोड्या 23 आहे आणि संख्या आहे 46. त्यानंतर विचारलेला प्रश्न आहे अजीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो? अजीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो? अजीवनसत्वाच्या अभावाने रातांधळेपणा होतो. ब जीवनसत्वाच्या अभावाने बेरोबेरी होतो. क जीवनसत्वाच्या अभावाने स्कर्व्ही होतो. ड जीवनसत्वाच्या अभावाने मूडदूस होतो. तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता तुमच्यासाठी असेल ई आणि के या जीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो.